भगवद गीता अध्याय 1। वेपशुषु शरी में रोमहर्षच्च जयते गांडीव संस्ते हस्सा वित्वक्चेव परिदरुथे। माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे। माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत। हातातून गांडीव धनुष्य गळू लागले आहे आणि त्वचेचा दाह होत आहे। तात्पर्य, शरीराचे 2 प्रकारे कंपन होऊ शकते आणि रोमांचही शरीरावर 2 प्रकारे उभे राहू शकतात। अशा घटना एकतर आध्यात्मिक मुळे होऊ शकतात किंवा भौतिक परिस्थितीमधील अतिभयामुळे होऊ शकतात। दिव्य साक्षात्कारामध्ये भीती अजिबात नसते। या परिस्थितीतील अर्जुनाची लक्षणे ही जीवितहानीच्या भौतिक भयामुळे प्रकट झाली आहे। इतर लक्षणावरून हे स्पष्टपणे कळून आले। तो इतका अधीर झाला की त्याचे प्रसिद्ध गांडीव धनुष्य त्याच्या हातातून गळून पडले आणि अंतःकरणात दाह होत असल्यामुळे त्याला आपल्या त्वचेचाही दाह होत आहे असे वाटू लागले। जीवनाविषयाच्या भौतिक संकल्पनेमुळे अथवा देहात्मबुद्धीमुळे या सर्व गोष्टी घडतात। न च शक्नोम्यवस्थास्तु भ्रमतीव च मे मनम निमित्तानि च पश्यपि विपरीतानि केशव। मला येथे यापुढे थोडा वेळ सुद्धा उभे राहणे शक्य नाही। मला स्वतःचाच विसर पडत चालला आहे आणि माझे मन चक्रावून गेले आहे। हे केशव, हे कृष्णा, मला केवळ विपरीत घडण्याची लक्षणे दिसत आहेत। तात्पर्य, अर्जुनाचे धैर्य नाहीसे झाल्यामुळे तो युद्धभूमीवर उभा राहू शकत नव्हता आणि मनाच्या या प्रकारच्या दुबळेपणामुळे त्याला स्वतःचाच विसर पडत होता। भौतिक गोष्टीवरील अत्याधिक आसक्ती मनुष्याला या गोंधळलेल्या अवस्थेत टाकते। भय द्वितीय अभिनिवेशिता स्थाय। ज्या व्यक्तीवर भौतिक परिस्थितीचा अत्याधिक प्रभाव झालेला असतो त्या व्यक्तीमध्ये या प्रकारचे भय आणि मानसिक असंतुलन आढळून येते। अर्जुनाला रणभूमीमध्ये विपरीत अशा दुःखमयी घटना दिसत होत्या, पण यामुळे शत्रूवर विजय मिळवूनही तो आनंदी होणार नव्हता। निमित्ताने विपरीतानी हे शब्द महत्त्वपूर्ण आहेत। जेव्हा एखाद्या मनुष्याला आपल्या अपेक्षा निष्फळच होणार आहेत असे दिसून येते तेव्हा तो विचार करतो की मी येथे असण्याचे कारण काय। प्रत्येकाला स्वतःमध्ये आणि आपल्या स्वतःच्या कल्याणामध्ये आस्था असते। परमात्म्याबद्दल कोणालाच आस्था नाही। श्रीकृष्णाच्या इच्छेनुसारच अर्जुन स्वतःच्या वास्तविक स्वार्थाबद्दल अज्ञान दाखवित होता। एखाद्याचा वास्तविक स्वार्थ श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्यामध्येच आहे। बद्ध जीवाला याचा विसर पडतो, म्हणून त्याला भौतिक दुःखे भोगावी लागतात। अर्जुनाला वाटले की युद्धातील त्याचा विजय हा केवळ त्याच्या शोकालाच कारणीभूत ठरेल।